जय शिवराय मित्रांनो, मी दुर्गयोगी. तर आज आहे आपला ब्लॉगचा 17वा दिवस. तर आज सकाळी आपण आलो होतो कनेरगडला. सकाळी लवकर 5 वाजता निघून तर आम्ही पोचलो कनेरगडला. कनेरगडचं हे नेडं पाहून एकदम मन अगदी प्रसन्न आणि तृप्त होऊन गेलं. नैसर्गिक नेडा असलेला हा किल्ला नाशिकमधील अनएक्सप्लोर्ड असा आहे, मात्र याची हिस्ट्री एकदम दांडगी आहे. आपले 700 मावळे त्या 1200 मुघलांशी प्राणपणाने लढले, मात्र संख्याबळाच्या जोरावर आपण टिकू शकलो नाही. किल्ल्याचा इतिहास लक्षात घेऊन आणि किल्ला पूर्ण फिरून आपण निघालो परतीच्या मार्गाला. आणि त्यानंतर मग घरी जाऊन मी आवरून निघालो कॉलेजला जायला. कॉलेज झाल्यानंतर यशराज भाऊने सोडला आपल्याला घरी, आणि घरी येऊन मी आवरला आणि निघालो परत पुण्याला जायला. मग काय, धरली रिक्षा आणि गेलो स्टँडला. स्टँडला जाऊन बसमध्ये बसायला गेलो, मात्र सीट ठेवले होते. मग काय, आपल्या इंजिनिअरिंगची सातबाऱ्याची फाडली कागद आणि मग पुसलं एकदम सीट, आणि त्यावर घेतलं मस्तपैकी बसून. समोरच्या सीटावर बसलेले काका 6 तासाच्या प्रवासापैकी 4 तास लगातार फोनवर बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून पार वैतागून गेलो. ही बघा माझी नॅचरल रिॲक्शन. तर हे सगळं करत करत पोचलो आम्ही पुण्यामध्ये. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा, आणि कनेरगडला जायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.